Welcome students. Before this we have studied the different types of chemical reactions. Today we are going to study endothermic processes and reactions as well as exothermic processes and reactions. आपल्या रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये आणि रिॲक्शन्समध्ये हीट ॲब्झॉर्ब केली जाते किंवा हीट गिवन अवे होते, म्हणजेच बाहेर सोडून दिली जाते. आणि यावरूनच प्रोसेसेस आणि रिॲक्शन्स यांचे दोन टाईप्स पडलेले आहेत. एंडोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन्स हा पहिला टाईप आणि दुसरा टाईप आहे एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन्स. तर सुरुवातीला त्यांनी दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. पहिले एक्झाम्पल आहे मेल्टिंग ऑफ आईस. व्हेन द आईस मेल्ट्स, जेव्हा आईस मेल्ट होतो तेव्हा काय होतं, तर तो आईस काय करतो, सराउंडिंगमधली हीट ॲब्झॉर्ब करतो आणि त्याचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होतं. म्हणजे इथं हीट काय झाली, ॲब्झॉर्ब झाली. दुसरं एक्झाम्पल डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. म्हणजे पोटॅशियम नायट्रेटचा सॉलिड जर वॉटरमध्ये ॲड केला तर तो काय करतो, हीट ॲब्झॉर्ब करतो. आणि या दोन्ही प्रोसेसेसमध्ये फिजिकल चेंजमध्ये बाहेरून हीट ॲब्झॉर्ब केली जाते, म्हणून ह्यांना काय म्हणायचं आहे, एंडोथर्मिक प्रोसेसेस. ओके, देन वी हॅव टू स्टडी एक्झोथर्मिक प्रोसेसेस. एक्झोथर्मिक प्रोसेसेसचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा काही दोन एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. म्हणजे जेव्हा बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं तेव्हा काय होतं, तर बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये करायचं असेल तर आपण काय करतो, रेफ्रिजरेटरमध्ये वॉटर ठेवतो आणि रेफ्रिजरेटर काय करतो, त्यातली हीट काढून घेतो, बरोबर, आणि हीट बाहेर सोडतो. रेफ्रिजरेटरच्या बॅक साईडला जर बघितलं आपण टेम्परेचर जास्त असतं, कारण रेफ्रिजरेटर काय करतो, आतमध्ये रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये जी जागा आहे त्यातली हीट काय करतो, त्या एअरमधली हीट काढून घेतो आणि बाहेर सोडतो. ठीक आहे, म्हणजे हीट इज गिवन आहे. आणि दुसरे एक्झाम्पल आहे इथं डिसोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन इन वॉटर. NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड सॉलिड जर पाण्यामध्ये मिसळला तर त्याला काय म्हणायचं आहे, डिसोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. यामध्ये सुद्धा काय होतं, तर हीट बाहेर टाकली जाते. आणि त्यामुळं हे जे दोन एक्झाम्पल्स आहेत ते कशाचे एक्झाम्पल्स आहेत, एक्झोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे एक्झोथर्मिकचे डेफिनेशन कोणाला म्हणता येईल, द केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज गिवन अवे, म्हणजेच हीट बाहेर टाकली जाते. अशा ज्या प्रोसेसेस आहेत त्यांना काय म्हणायचं आहे, एक्झोथर्मिक प्रोसेसेस. त्यानंतर पुढे एक रिझन सांगितलं आहे आपल्याला, जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडपासून आपल्याला डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड करायचं आहे. तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे ज्याचा थिकनेस जास्त आहे किंवा ज्याची डेन्सिटी जास्त आहे किंवा ज्याची तीव्रता जास्त आहे, ते कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यापासून डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, म्हणजे त्यामध्ये वॉटर ॲड केलं की त्याच्यापासून डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड होतं. तर हे करत असताना कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडपासून डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड करत असताना ॲसिडमध्ये पाणी ॲड करत नाहीत. एका बिकरमध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड घेऊन त्यामध्ये जर वॉटर ॲड केलं तर इंजुरी होण्याची शक्यता असते, ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते, कारण या रिॲक्शनमध्ये मोठ्या प्रमाणावर हीट रिलीज होते. काय कळलं, when water is added to concentrated sulfuric acid a large amount of heat is produced and there may be possibility of an accident or injury. instead of it, याच्याऐवजी काय केलं जातं, एका ग्लास बेकरमध्ये, ग्लास कंटेनरमध्ये पाणी घेतलं जातं आणि त्या पाण्यामध्ये ड्रॉप बाय ड्रॉप कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲड केलं जातं हळूहळू. मग याच्यामुळं काय होतं, एकाच वेळेस मोठ्या प्रमाणावर हीट तयार होत नाही, हळूहळू हीट तयार होते. त्यामुळं ॲक्सिडेंट किंवा इंजुरी होण्याची
शक्यता नसते. बरोबर. याच्यावर परीक्षेमध्ये गिव्ह रिझन हा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. काय लिहिलं आहे? In the process of dilution of concentrated sulfuric acid with water, very large amount of heat is liberated. As a result, water gets evaporated instantaneously if it is poured into concentrated sulfuric acid. Concentrated sulfuric acid मध्ये जर पाणी ॲड केलं तर मोठ्या प्रमाणावर हीट बाहेर पडते. ठीक आहे. पुढे, as a result, water gets evaporated instantly. It is poured into the concentrated sulfuric acid, which may cause an accident. To avoid this, हे होऊ नये म्हणून required amount of water is taken in a glass container and small quantity of concentrated sulfuric acid at a time is added with stirring. Therefore, only a small amount of heat is liberated at a time. याच्यासाठी काय केलं जातं? पाण्यामध्येच सल्फ्युरिक ॲसिड ॲड केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर एक ॲक्टिव्हिटी आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी सांगितलं आहे 2 प्लास्टिक बॉटल्स घ्या, 2 मेजरिंग सिलेंडर्स, थर्मोमीटर, पोटॅशियम नायट्रेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड. तर ह्यांनी काय करायला सांगितलं आहे? 2 प्लास्टिक बॉटलमध्ये प्रत्येकी 100 मिली वॉटर घ्या आणि दोन्ही बॉटलमधल्या वॉटरचं टेम्परेचर मेजर करा आणि प्रत्येक बॉटलमध्ये पहिल्या बॉटलमध्ये 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट KNO3 ॲड करा आणि बॉटल शेक करा. आणि दुसऱ्या प्लास्टिक बॉटलमध्ये जे पाणी घेतलं आहे 100 ml त्यामध्ये 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड ॲड करा आणि ती बॉटल शेक करा. ठीक आहे. आणि मग काय होतं? जर आपण बारकाईनं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येतं, इन द फर्स्ट बॉटल द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट टूक प्लेस, व्हाईल इन द सेकंड बॉटल द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड टूक प्लेस. पहिल्या बॉटलमध्ये डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट म्हणजे पोटॅशियम नायट्रेटचं सोल्युशन तयार होणार आणि दुसऱ्या बॉटलमध्ये सोडियम हायड्रॉक्साईडचं तयार होणार. ॲज पर युअर ऑब्झर्वेशन विच वन इज एक्झोथर्मिक प्रोसेस अँड विच वन इज एंडोथर्मिक प्रोसेस. या दोनपैकी कोणती प्रोसेस ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे आणि कोणती प्रोसेस ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे? तर असा प्रश्न विचारला आहे आपल्याला. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ KNO3 इन वॉटर, हीट फ्रॉम द सराउंडिंग इज ॲब्झॉर्ब्ड अँड देअरफॉर द टेम्परेचर ऑफ रिझल्टिंग सोल्युशन इज लेस. म्हणजेच पहिली जी बॉटल आहे की ज्यामध्ये आपण काय केलं आहे, वॉटरमध्ये KNO3 पोटॅशियम नायट्रेट ॲड केलं आहे, तर ह्या बॉटलमध्ये काय होतं तर बाहेरून हीट ॲब्झॉर्ब के. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ KNO3 in water, heat from the surrounding is absorbed from the outside. Therefore, this is endothermic reaction. And during the dissolution of NaOH solution, the heat is given out, and this reaction is called as exothermic. This process is called as exothermic process. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला शिकायचं आहे एंडोथर्मिक रिॲक्शन्स अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन्स. आता मागे ज्या झालेल्या होत्या ह्या प्रोसेसेस होत्या, प्रोसेसेस, आणि आता रिॲक्शन्स शिकायचे आहेत. ठीक आहे. एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन. यातली पहिली रिॲक्शन आहे CaCO3. पहिली रिॲक्शन आहे इथं CaCO3 प्लस हीट गिव्स CaO कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2. आता या रिॲक्शनमध्ये काय आहे, कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिली आणि त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार झालं. हीट दिली आपण म्हणजेच हीट त्या रिॲक्शननी काय केले, रिॲक्टंट्सनी हीट ॲब्झॉर्ब केली, म्हणून ह्याला काय म्हणायचं आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन. ओके. ठीक आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर, म्हणजे भट्टीमध्ये भाजलेले चुन्याचे खडे पाण्यामध्ये ॲड केले
की ते पाणी उकळतं आणि त्याच्यापासून खाण्याचा चुना तयार होतो. ही जी रिॲक्शन आहे यामध्ये हीट बाहेर पडते, आपल्याला माहिती आहे हीट बाहेर पडते, त्यामुळं ह्या रिॲक्शनला काय म्हणायचं आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन. द केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज गिव्हन अवे इज नोन ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन अँड द केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्झॉर्ब्ड इज नोन ॲज एंडोथर्मिक. थोडक्यात काय, रिॲक्टंट साईडला जर हीट असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, एंडोथर्मिक, आणि प्रॉडक्ट साईडला हीट लिहिली की त्याला काय म्हणायचं आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन. त्यानंतर खाली एक क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट इज द डिफरन्स इन द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन अँड केमिकल रिॲक्शन. डिसोल्युशन आणि केमिकल रिॲक्शन यामध्ये काय फरक आहे, असा क्वेश्चन विचारला आहे पहिला. ठीक आहे. डिसोल्युशनचं एक्झाम्पल आपण बघितलं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हे आपण वॉटरमध्ये ॲड केलं आणि त्याच्यापासून काय मिळालं, डायल्यूट H2SO4, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे. यामध्ये जर आपण बघितलं बारकाईनं तर ह्यामध्ये कोणताही न्यू सबस्टन्स तयार झालेला नाही, म्हणजे जे रिॲक्टंट आहेत तोच आहे प्रॉडक्ट साईडला, H2SO4च आहे. नो न्यू सबस्टन्स इज फॉर्मड इन डिसोल्युशन. डिसोल्युशनमध्ये कोणताही नवीन सबस्टन्स तयार होत नाही. याउलट एखादी केमिकल रिॲक्शन बघा तुम्ही, उदाहरणार्थ ब्ल्यू कलर्ड कॉपर सल्फेटमध्ये झिंक डस्ट जर ॲड केली तर त्याच्यापासून काय होतं, झिंक सल्फेट आणि कॉपर डिस्प्लेस होतं. तर रिॲक्टंटपेक्षा वेगळ्या प्रॉपर्टीज असलेला एक प्रॉडक्ट तयार होतो, नवीन कंपाऊंड तयार होतं, त्यामुळे त्याला काय म्हणायचं आहे, रिॲक्शन. प्रश्न काय विचारला आहे, व्हॉट इज द डिफरन्स इन द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन अँड केमिकल रिॲक्शन. आपण लिहायचं, इन द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन नो न्यू सबस्टन्स इज फॉर्मड, बट इन ए केमिकल रिॲक्शन ए न्यू सबस्टन्स इज फॉर्मड हॅव्हिंग द प्रॉपर्टीज डिफरंट दॅन द रिॲक्टंट. रिॲक्टंटपेक्षा वेगळ्या प्रॉपर्टीज असलेला एक नवीन सबस्टन्स कंपाऊंड तयार होत असतं. पुढे, डज ए न्यू सबस्टन्स फॉर्म व्हेन ए सोल्यूट डिझॉल्व्स इन सॉल्वंट. जेव्हा एखादं सोल्यूट सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह होतं तेव्हा नवीन सबस्टन्स तयार होतो का. उदाहरणार्थ मीठ, कॉमन सॉल्ट, व्हेन सॉलिड कॉमन सॉल्ट डिझॉल्व्स इन वॉटर देन सोल्युशन ऑफ कॉमन सॉल्ट इज फॉर्मड. ह्यामध्ये कॉमन सॉल्ट जे आहे मीठ ते काय आहे, सोल्यूट आहे, आणि वॉटर हे काय आहे, सॉल्वंट आहे, आणि जे तयार झालेलं आहे ते काय आहे, सोल्युशन आहे. तर प्रश्न काय विचारला आहे, ए न्यू सबस्टन्स इज फॉर्मड ऑर नॉट, किंवा नवीन सबस्टन्स तयार होतो किंवा नाही, प्रत्येक वेळेस होतो का, तर ते कधी कधी होतो आणि कधी कधी होत नाही. त्यामुळे आपण लिहायचं, व्हेन ए सोल्यूट डिझॉल्व्स इन सॉल्वंट एव्हरी टाईम ए न्यू सबस्टन्स इज नॉट फॉर्म, प्रत्येक वेळेस तो तयार होत नाही. त्यानंतर खाली एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे किंवा क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला, कॅन यू टेल, असा एक क्वेश्चन विचारला आहे, आणि त्यामध्ये सांगितलं आहे, टेक इंटू अकाउंट. टू टेक इंटू अकाउंट म्हणजे विचारात घ्या, टाईम रिक्वायर्ड फॉर फॉलोइंग प्रोसेसेस अँड क्लासिफाय देम इंटू 2 ग्रुप्स अँड गिव्ह टायटल्स टू द ग्रुप्स. 2 ग्रुप करायचे आणि त्यामध्ये त्या प्रोसेसेस घडून येण्यासाठी किती टाईम लागतो हे विचारात घ्यायचं. आता उदाहरणार्थ पहिली जी प्रोसेस आहे ते घडून येण्यासाठी टाईम किती लागतो हा जर विचारात घेतला तर ती प्रोसेस स्लो आहे का फास्ट आहे ते आपण बघूया. कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. कुकिंग गॅसला जर आपण इग्निट केलं लायटरनी तर तो इन्स्टंटली बर्न होतो, पेट घेतो, त्यामुळे ही प्रोसेस कशी आहे, फास्ट आहे. सेकंड, आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. ही प्रोसेस कशी आहे, स्लो आहे. थर्ड, इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉईल. hundreds of years are required to convert the 1 centimeter of layer of soil from the rocks. म्हणजे खडकांपासून झीज होऊन माती तयार होते, तर 1 सेंटीमीटर मातीचा थर तयार होण्यासाठी जवळजवळ 250 वर्षे लागतात. त्यामुळे ही सुद्धा प्रोसेस कशी आहे, स्लो आहे. अल्कोहोल इज फॉर्मड ऑन मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन.
तर इस्ट जर जर ग्लुकोज सोल्युशनमध्ये मिसळलं तर त्याच्यापासून अल्कोहोल तयार होतं. तर ही जी प्रोसेस आहे फर्मेंटेशनची ती सुद्धा कशी आहे, स्लो आहे. इफर्वेसन्स इज फॉर्म्ड ऑन ॲडिंग बेकिंग सोडा इन टू ए टेस्ट ट्यूब कंटेनिंग डायल्यूट ॲसिड. म्हणजेच बेकिंग सोडा आणि डायल्यूट ॲसिड एकमेकामध्ये जर मिसळले तर इमिडिएटली त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन घडून येते. त्यामुळे ही प्रोसेस कशी आहे, फास्ट आहे. आणि लास्टली व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म्ड ऑन ॲडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड टू बेरियम क्लोराईड सोल्युशन. सुद्धा केमिकल रिॲक्शन आहे आणि ती कशी आहे, फास्ट आहे. अशा प्रकारे 2 ग्रुप करायचे आणि त्याचं क्लासिफिकेशन करायचं. नेक्स्ट, इट कॅन बी seen from the above examples that some reactions are completed in short time, that is they occur rapidly, while some other chemical reactions require long time for their completion, that is they occur slowly. It means that the rate of different chemical reactions is different. काही केमिकल रिॲक्शन्स जे आहेत ते व्हेरी शॉर्ट पिरियडमध्ये घडून येतात, म्हणजेच इमिडिएटली घडून येतात, मीन्स दे ऑकर रॅपिडली. परंतु काही ज्या रिॲक्शन्स आहेत त्या स्लोली घडून येतात, म्हणजेच त्या घडून येण्यासाठी खूप वेळ लागतो. दे रिक्वायर लॉट ऑफ टाईम फॉर देअर कम्प्लिशन. आणि यावरून आपण सांगू शकतो की केमिकल रिॲक्शन घडून येण्यासाठी किती वेळ लागतो ह्यालाच आपण काय म्हणायचं आहे, द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजेच काय, द स्पीड ऑफ केमिकल रिॲक्शन. ठीक, त्यानंतर नेक्स्ट पेज. द सम रिॲक्शन्स ऑकर ॲट ए डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन्स. म्हणजेच एकच केमिकल रिॲक्शन वेगवेगळ्या कंडिशनमध्ये त्याचा स्पीड किंवा त्याचा रेट हा वेगवेगळा असू शकतो. म्हणजे विशिष्ट प्रेशर, विशिष्ट टेम्परेचर, विशिष्ट कॅटॅलिस्ट किंवा त्या रिॲक्टंटची साईज, ह्या वेगवेगळ्या कंडिशनला त्याचा जो रेट आहे तो वेगवेगळा असू शकतो. त्याने एक एक्झाम्पल दिलं आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये दुधापासून दही होण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी आहे, स्लो आहे, त्याला वेळ जास्त लागतो. परंतु उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टेम्परेचर जास्त असतं आणि तेव्हा मात्र दुधापासून दही हे तात्काळ किंवा इमिडिएटली होतं. ठीक आहे काय. फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग विंटर long time is required for setting milk into curd, while at higher temperature during summer the rate of setting of milk increases and the curd is formed early. Then the next part is the factors affecting rate of chemical reaction. केमिकल रिॲक्शनचा रेट म्हणजेच केमिकल रिॲक्शनचा स्पीड, त्यावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत, कोणकोणत्या फॅक्टर्सवर केमिकल रिॲक्शनचा स्पीड अवलंबून असतो, हा पार्ट आपल्याला शिकायचा आहे. तो आपण नेक्स्ट पिरियडला शिकूया. ठीक आहे, थांबूया आपण.